साथ संगतची प्रेमाने बोला धन निरंकारची। साथ संगतची आज आपला विषय आहे की आपल्यामध्ये असलेले जे 5 विकार आहेत त्या विकारांचा आणि मोक्षाचा काय संबंध आहे। चला तर मग आता सुरुवात करूयात। आपल्यामध्ये कोणकोणते 5 विकार आहेत तर काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे मुख्य 5 विकार आहेत जे आपल्या आत्म्यामध्ये आहेत। असं म्हटलं जातं की आत्मा निर्विकारी आहे, तिचं मूळ अस्तित्व हे निर्विकारी आहे। निर्विकारी आहे म्हणजे कसं आहे तर सत्वगुणी आहे। आपली जी आत्मा आहे त्या आत्म्यामध्ये 7 गुण आहेत आणि त्याच्यामध्ये जे रूपांतरित झालेलं जे आपलं दुसरं रूप आहे ते विकारी रूप आहे। जसं की एखादा बल्ब आहे, त्या बल्बला जर बाहेरून धूळ लागलेली असेल तर त्याचा प्रकाश सर्वत्र पोहोचू शकत नाही। अगदी तसंच आहे आपली जी आत्मा आहे त्या आत्म्याभोवती जी धूळ लागलेली आहे त्या धुळीमुळे आत्म्याचा प्रकाश म्हणजेच आत्म्यामध्ये असलेले जे गुण आहेत ते गुण बाहेर दिसत नाही। आता आपण जिकडे पाहू तिकडे पाहतोय आपण बघा की आपल्यामध्ये असलेले षड्विकार दिसत आहेत। म्हणजे कोणतीही गोष्ट झाली की आपल्याला क्रोध लगेच येतो, म्हणजे क्रोध विकार आहे। आणि आत्ताच्या या काळामध्ये सगळेजण असे बोलतात की क्रोध सर्वसामान्य आहे। क्रोध आला तर त्याच्यात काय नवल, रागवलं जर नाही तर लोक आपल्याला किंमत कसे देतील, आपलं कोणी ऐकणारच नाही। परंतु मोक्षाचा आणि याचा थेट संबंध आहे। कारण मोक्ष या शब्दाचा अर्थच असा आहे की सुटका, जन्म मरणाच्या चक्रातून सुटका। मग काय होतं, बऱ्याच वेळा आपले जे हे षड्विकार आहेत ते आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पडतात। त्याच्यामध्ये एक विकार घेऊयात आणि त्याचं स्पष्टीकरण करूयात। त्याच्यामध्ये असलेला बघा मोह आहे। मोह हा विकार आहे। आपण सर्रास पाहतो की मोह हा व्यक्तींमध्ये जास्त असतो, व्यक्तींमध्ये असतो, जसं की आईचा बाळामध्ये असतो। मोह आणि प्रेम या 2 शब्दांमध्ये फरक आहे। कधी कधी काय होतं तर आईचं मुलावरती जीवापाड प्रेम असतं, पण आपल्याला त्याच्यामधला भेद लक्षात येत नाही की तिचं प्रेम आहे की मोह आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगते, त्या गोष्टीमधून तुम्हाला समजून जाईल की तिचा मोह आहे की प्रेम आहे। एकदा काय होतं, एक साधू महाराज घरी येतात। त्या घरामध्ये पती पत्नी असतात आणि त्यांचं एक छोटंसं बाळ असतं। ते पती पत्नी घरामध्ये होते त्यावेळी तिथे साधू महाराज आले। साधू महाराजांनी सांगितलं की तुमचं जे बाळ आहे त्या बाळाला 1 वर्ष माझ्याकडे द्या। त्याला जर तुम्ही माझ्याकडे 1 वर्ष दिलं तर तुमच्या बाळाचं भविष्य खूप उज्ज्वल होणार आहे, त्यासाठी तुम्ही 1 वर्ष माझ्याकडे द्या। आता त्या पती पत्नींना माहीत होतं की आपण जर ह्या बाळाला 1 वर्षासाठी दिलं तर बाळाची प्रगती खूप छान होणार आहे। परंतु जे आईचं मन होतं ती काय म्हणायला लागले की नाही, माझं बाळ जर माझ्यापासून दूर गेलं तर मला करमणार नाही, मी त्याच्याशिवाय कसं जगू, मी त्याला पाहू शकले नाही तर मी खाऊही शकत नाही। म्हणजे ह्या दृष्टीला आपली जी दृष्टी आहे आखी, म्हणजे आपले जे डोळे आहेत त्या डोळ्यांमधून आपण जेव्हा त्याला पाहतो त्यावेळेस छान वाटतं। म्हणजे आपल्याला ज्यावेळेस त्या बाळाला स्पर्श केला तर त्या आईला छान वाटतं। हा आहे मोह, या दृष्टीला पाहावंसं वाटतं, त्याचे शब्द ऐकावे वाटतात आपल्याला कानाने। ह्या सगळ्या मोहाच्या गोष्टी आहेत। आणि प्रेम कसं आहे ते आत्मिक असतं।
प्रेम हे आत्म्याशी जोडलेलं असतं आणि प्रेम काय करतं तर त्याची खरी प्रगती करायला त्याला भाग पाडतं. आणि मग काय होतं, ज्यावेळी समजा त्या आईचा जर त्या बाळामध्ये मोह असेल तर त्या बाळासाठी तिला जन्मोजन्मी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे तिचं त्याच्यामध्ये मोह अडकलेला असतो. असंच आहे लोभाचं देखील. लोभामुळं काय होतं, लोभामुळं कधी पापकर्म घडतात. आपण पैशाच्या हव्यासापोटी खूप सारी पापकर्म करतो. मग ती पापकर्म फेडण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मोहामध्ये कधी काय होतं तर त्या आईचा मुलामध्ये जर मोह असेल तर त्या आई मुलासाठी बरीच पापकर्म करायला तयार असते, कारण तिचा त्याच्यामध्ये मोह असतो. त्याच्यानंतर कामविकार, त्यालाच आपण वासना म्हणतो. या वासनेच्या पोटी आता आपण पाहतोय की संपूर्ण सृष्टीमध्ये किंवा आपण या पृथ्वीवरती म्हणूयात, या पृथ्वीवरती कितीतरी पापकर्म घडत आहेत, मुलींवरती अत्याचार होत आहेत. तर या साऱ्या गोष्टी कशामुळे घडत आहेत तर कामविकारामुळे घडत आहेत ना. तर हा कामविकारसुद्धा काय आहे, आपल्याला पापकर्म करायला भाग पाडतो आणि ते पापकर्म फेडण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे आपली आत्मा हे पूर्णपणे या विकारातून मुक्त होत नाही. आज जोपर्यंत आपली आत्मा ह्या विकारातून मुक्त होत नाही तोपर्यंत आपण मोक्षापर्यंत पोहोचू शकत नाही. मग काम असू दे, क्रोध असू दे, लोभ, मोह आणि अहंकार. अहंकार काय करतो तर मी कोणीतरी वेगळा आहे. एखाद्या वेळेस आपल्याला कोणीतरी बोललं की आपल्याला अपमानाची फिलिंग येते आणि आपल्याला अपमानाची फिलिंग आली की आपण बदला घ्यायचा आपण त्याचा विचार करतो की तो मला असा बोलला ना, मी त्याला तसं बोलणार. असं करत काय होतं, त्यांची भांडणंही विकोपाला जातात आणि त्याच्यातून बरेच पापकर्म होतात. दुसऱ्याला खाली पाडण्यासाठी आपण बरेच काय उद्योग करतो. मग आपलं त्याच्यातून काय होतं, आपल्याकडून बरीच पापकर्म घडत जातात आणि पापकर्म घडल्यामुळं आपण आत्मा पुन्हा आपण जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकतो. त्याच्यामुळं जोपर्यंत आपली आत्मा, भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की बघा, ज्यावेळी आत्म्याची कर्मातीत अवस्था होत नाही तोपर्यंत आत्म्याला मोक्ष मिळत नाही. कर्मातीत अवस्था कधी होते, ज्यावेळी आपली आत्मा तिचा जो स्वधर्म आहे, शांत स्वरूप आहे, त्याच्यामध्ये जोपर्यंत स्थित होत नाही तोपर्यंत आत्म्याला मोक्ष मिळत नाही. आणि आत्मा तेव्हाच शांत स्थितीमध्ये येऊ शकते ज्यावेळी ती या विकारांच्यावरती विजय मिळवेल. मग हे जे काम, विकार, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे जे 5 विकार आहेत, या 5 विकारांवरती विजय मिळवण्यासाठी खरा पुरुषार्थ आपल्याला करायचा आहे. मग सद्गुरूनं सुद्धा 3 कर्म दिले असतील, प्रण दिले असतील, पण ते प्रण ज्यावेळी आपण पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये आणलं ना, त्यावेळी काय होणार आहे, त्यावेळी खऱ्या अर्थाने हे विकार दूर होणार आहेत. आणि विकार दूर होऊन आपली जी आत्म्याची अवस्था पूर्ण सात्विक होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी सात्विक होईल त्यावेळेस आपल्याला मोक्ष मिळेल. आतापर्यंत आपण पाहिलं की संत बघा, संतांची अवस्था कशी झाली होती, पूर्ण सात्विक अवस्था होती. त्यांचा आहार विहार पूर्ण सात्विक होता. आणि हे जे षडविकार आहे, त्या षडविकारांवरती कशा प्रकारे विजय मिळवायचा त्याचं चिंतन आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता या व्हिडिओमध्ये आपण इतकंच पाहणार आहोत. धन्य निरंकारचे.